नमस्कार. मुक्ताई क्रोशे आणि फॅशनमध्ये मी सविता सुर्वे आपलं स्वागत करत आहे. मी आज तुम्हाला शिकवणार आहे किचन. एक आपण फ्रॉक विणतो आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे 2 प्रकारची लोकर, त्यानंतर रिंग लागणार आहे आपल्याला, क्रोशाची सुई आणि कैची. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मॅजिक रिंग तयार करून घेतो आपण. हे पहा, मॅजिक रिंग तयार करून घेतली आहे. आता मी मॅजिक रिंगमध्ये आपण 30 खांब घालणार आहोत. तर आपण प्रत्येक विणकामाची सुरुवात करताना सुरुवातीला ज्या 3 साखळ्या घेतो तो आपण खांब म्हणून पकडतो. तर आता मी जो हा 3 साखळ्या विणलेला आहे तो खांब पकडला आहे. आता मी ह्या रिंगमध्ये पुढचे 29 खांब करणार आहे. हा 2 3 असे 30 खांब मी करते आणि मग तुम्हाला दाखवते. 29 आणि हा माझा 30वा खांब होता. हे पहा, आता आपण स्लिप टिचने ह्या 1, 2 आणि ही तिसऱ्या साखळीमध्ये अटॅच करणार आहोत. आता आपण पुन्हा 3 साखळ्यांचा खांब, हे पहा 3 साखळ्या, नंतर पुढच्या 8 खांबांवरती आपण खांब घालणार आहोत. 7 खांबांवर खांब घालणार. एकूण आपल्याला 8 खांब हवेत. जर आपण मॅजिक रिंगचा थोडासा धागा ओढून घेऊया. हे पहा, थोडंसंच घेते मी ओढून. आणि आता आपण वरच्या राऊंडला सुरुवात करणार. आता आपण हे 2 खांब झालेत, अजून 6 खांब घालूया. 4 5 6 7 आणि 8. 8 झाले. आता आपण पुढचे 7 खांब सोडणार आहोत. 1 2 3 4 5 6 आणि 7 सोडून बरोबर 8व्यावरती आपण खांब घालणार आहोत. हे पहा, इथे 8वा खांब आहे. आपण इथे खांब घालणार आहोत. 8व्या खांबावरती इथेही आपण 8 खांब घालणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 असे आपण 8 खांब घातलेले आहेत. तर आता आपण हे सर्वात सुरुवातीचे आपले जे साखळ्या होत्या त्या साखळ्याच्या वरच्या साखळीमध्ये आपण अटॅच करणार आहोत स्लिप टिचने. हे पहा, हे मी स्लिप टिचने अटॅच केलं आहे. आणि इथे आपण साखळ्यावरती पुन्हा 3 साखळ्या करून 1 खांब तयार करणार. हा झाला आपला 1 खांब. या साखळीमध्ये आपण पुन्हा 1 खांब घेणार आहोत. म्हणजे हे झाले आपले 2 खांब. पुढच्या प्रत्येक खांबावरती आपण 2 खांब घालणार आहोत. हे पहा,
एक आणि हा 2. असे आपण प्रत्येक खांबावरती 2-2 खांब घालून घेणार आहोत. इथे आपण 2 खांब घातले, या पुढच्यातही 2च घालतोय. अशा आपण प्रत्येक खांबावरती 2-2 खांब घालून हा राऊंड कंप्लीट करूया. हे पहा, हा राऊंड माझा पूर्ण झाला आहे. तर आता मी पूर्ण राऊंड झाल्यावरती मी पुन्हा पहिल्या खांबावरती आपल्या जो साखळ्यांचा खांब होता त्याच्यावरती अटॅच करून घेते. आणि आता मी पुढच्या ओळीसाठी पुन्हा 3 साखळ्यांचा एक खांब. हे आपलं प्रत्येक विणकामामध्ये आपली सुरुवात करताना आपली अशीच असणार आहे. आणि आता मी प्रत्येक 2 खांबानंतर तिसऱ्या खांबावर 2 खांब असं विणणार आहे. हे पहा, इथे एक खांब घेतला मी, पुढच्या खांबावरती एक खांब घेणार आहे. हे 2 झाले. आता तिसऱ्या खांबावरती मी 2 खांब घेणार आहे. 1 आणि 2. आता पुढच्या 2 खांबांवरती एक एक खांब. एक, पुढच्यावरती एक. आता हे 2 झाले. आता या पुढच्यावरती मी 2 खांब विणणार आहे. एकाच खांबात 2 खांब. हे मी असं पूर्ण ओळ विणून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हा माझा राऊंड पूर्ण झाला आहे. आता मी स्लिप टिशने इथे अटॅच करून घेते. स्लिप टिशने अटॅच करून मी आता प्रत्येक खांबावरती एक खांब घालणार आहे. आता हे माझं एक झालं. आता मी पुढच्या प्रत्येक खांबावरती एक खांब असं करून ही ओळ पूर्ण करून घेते. हे पहा, आपला हा राऊंड पूर्ण झाला आहे. मी इथं स्लिप टिशनी अटॅच करून घेते. आता आपण हा धागा तोडूया आणि पांढऱ्या कलरची लोकर जोडू आणि खाली आपण मुक्या खांबांची लाईन घालणार आहोत आणि इथेही घालणार आहोत. इकडे दोन्ही स्लीव्जला आणि खाली. तर आपण हा धागा तोडून घेऊया आणि पांढरा धागा इथे जोडून घेऊया. आता मी हा धागा जोडून घेतला. मुक्या खांबांची लाईन करणार आहे. तर मी आधी एक साखळी घेते. आता आपण प्रत्येक खांबावरती एक मुका खांब, प्रत्येक खांबावरती एक मुका खांब अशी ओळ कंप्लीट करूया. हे पहा, आपली आता ही ओळ कंप्लीट झाली. आता आपण एक टाका घेऊन धागा कट करून टाकूया. अशी सेम
मुख्य खांबाची लाईन इथे आणि इथे करून घेऊया आपण आणि मग मी तुम्हाला पूर्ण झालेलं दाखवते. हे पहा, आपले आता दोन्हीकडचे मुख्य खांब घालून झालेत. आता मी तुम्हाला दाखवते हा दोरा आपण कसा हाईड करायचा. आपण याला मस्त गाठ मारून घेतलेली आहे. आता आपल्याला हा हाईड करायचा, तर आपण इकडून सुई घालून तो ओढून घेणार आहोत. असं आपण अशा पद्धतीने आपण तो हाईड करून घेऊया. आणि हा राहिलेला कट करून टाकूया थोडं. हे झालं आपला मिनी फ्रॉक चेन तयार झाले. आपण याला आता रिंग लावूया आणि मग चावी अडकूया. आणि इथे एक आपण छानशा, मी तुम्हाला आंबाड्याच्या जाळीसाठी जी नॉड बनवली ना तशी नॉड करून दाखवते आणि ती आपण इथे टाकून घेऊया. तर आता मी ते पांढऱ्या कलरचीच करूया आपण. यासाठी मी स्लिप नॉट करते. स्लिप नॉट केल्यानंतर आपण त्याच्यावरती साखर घालायला सुरू करू. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. आता आपण 30 साखर घालून घेतलं. आता आपण याच्यावरती बघूया आपल्याला व्यवस्थित होतं आहे का. हे पहा, आपल्याला अजून थोड्या साखळ्या घालायची गरज आहे. तर एक मी 40 साखळ्या करते. हे आपण नॉट घालून घेतली आहे पहा अशा पद्धतीने. हे आपण समोर ह्याची एक छानसा बो केला आहे तयार. आणि आपण आता इथे साखळी लावली की आपलं किचन तयार. तर कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करून जरूर सांगा. आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसंच भेटूया पुढच्या